क्रांतिकारक कामं मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय, त्याच्यातलंच एक क्रांतिकारक काम म्हणजे मुंबई शहराला भोंगामुक्त करणं. हे एक फार मोठं काम हे देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं आहे आणि तमाम मुंबई शहरामध्ये आणि मुंबईकरांमध्ये याच्याबद्दल एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. असं आहे की आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींवरती चर्चा करावी. महाराष्ट्राच्या राजकारणातलं विदूषक रोज काय बोलतो याच्यावरती चर्चा करणं ही वायफळ गप्पा आहेत. त्यामुळे आपण अजून काहीतरी मुंबईच्या विकासाबद्दल, मुंबईच्या सुरक्षेबद्दल त्याबद्दल चर्चा करूया. मग याचं खरं उत्तर तर उद्धव ठाकरेजींनीच दिलं पाहिजे की एखादा कार्यक्रम जो दरवर्षी होतो, मागच्या वर्षी त्या कार्यक्रमाला विरोध आणि या वर्षी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन, त्यामुळे या दुटप्पी अशा प्रकारच्या भूमिकेविषयी त्यांनी खरं तर स्पष्टीकरण दिलं पाहिजे की आपली गेल्या वर्षीची भूमिका चुकीची होती की आत्ता घेतलेली भूमिका चुकीची आहे. दोन्ही तर चुकीचे असू शकत नाहीत ना. त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. मला असं वाटतं की विधानसभेच्या दारुण प्रभावानंतर उबाटा ही एक कन्फ्यूज स्टेटमध्ये गेलेली आहे. त्यामुळे आपण काय करावं आणि काय करू नये, आपण काय बोलावं आणि काय बोलू नये, आपण कसं वागावं आणि कसं नाही वागावं याच्याबद्दलची स्पष्टता त्यांच्यात दिसत नाही. आणि त्यामुळे शरद पवार साहेब काय म्हणतायत हे त्याच्या विपरीत काहीतरी बोलतायत. मागच्या वर्षी दीपोत्सवाबद्दल काय भूमिका होती, यावर्षी दीपोत्सवाचं उद्घाटन करायला जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कन्फ्युज्ड अशा प्रकारच्या स्टेटमध्ये उबाटा गेलेली आहे, याचं एक प्रत्यय आहे. असं आहे की दारुण पराभव समोर दिसल्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या अशा प्रकारची विनंती काही लोक करत आहेत. हा रडीचा ढाव आहे. मला असं वाटतं की पुढे अशी विनंती येईल की अंडरग्राऊंड मेट्रो जी सुरू केलेली आहे ती अंडरग्राऊंड मेट्रो सरकारने बंद करावी अशा प्रकारची विनंती सुद्धा काही लोक निवडणूक आयोगाकडे करू शकतात. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा मुंबईकरांनी तयार राहावं. नाही, शरद पवार साहेब इतकी वर्ष सत्तेत होते, ते देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोर्चा काढण्यापेक्षा आपण इतकी वर्ष सत्तेमध्ये असताना शेतकऱ्यांकरता काय केलं, महाराष्ट्रासाठी काय केलं याच्याबद्दल जर त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानामध्ये भर पडेल. किरीट सोमैया जी ने भोंगा मुक्त मुंबई यह पुस्तक का प्रकाशन किया है. इसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूं. और पिछले 11 वर्षों में मुंबई शहर में जिस प्रकार के क्रांतिकारक काम हुए उसमें से एक काम ये मुंबई शहर को भोंगा मुक्त करना, यह भी एक क्रांतिकारक काम हुआ है. ये देवाभाऊ के सरकार की उपलब्धि है और मुंबईकरों में और मुंबई शहर में इसके बारे में एक बहुत खुशी का वातावरण हमें देखने मिलता है कि किसी का भी धर्म हो, आपका हो, मेरा हो, वो अपने घर में होना चाहिए या प्रार्थना स्थल में होना चाहिए. किसी के भी धर्म के वजह से दूसरे किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए. इसकी तरफ इस दिशा में लेकर जाने वाला ये निर्णय है. नहीं, बिल्कुल देश के गृह मंत्री जी ने जो बयान किया है वो सच्चाई का बयान उन्होंने किया है. सच्चाई देश के सामने रखी है कि डबल स्टैंडर्ड जिसको कहते हैं कि एक तरफ जो घुसपैठिए हैं उनको पनाह देना, उनको राजनीतिक इस प्रकार का प्रोटेक्शन देना, और यहाँ पर उन्हीं घुसपैठियों ने किए हुए मतदान के बारे में वोट चोरी का आरोप करना, इसमें थॉट क्लैरिटी जो है वो विपक्ष में दिख नहीं रही है. और इसी के बारे में माननीय गृह मंत्री जी ने अपना बयान दिया है.
नहीं, ये अच्छी प्रक्रिया है और बहुत वर्षों से जो अपनी मतदार यादी है उसका एक सुसूत्रीकरण और उसका भी एक क्लीन अप होना चाहिए कि उसमें जो लोग यहाँ पर नहीं रहते हैं, जो बाहर के देश के आए हुए लोग इलीगली यहाँ पर रहते हैं, कुछ लोग मृत हुए हैं, उनके भी नाम मतदार यादी में है। तो ये जो है वो एक क्लीनअप का जो इस प्रकार से सुसूत्रीकरण का जो एक प्रोग्राम है वो अच्छा प्रोग्राम है और ये होना चाहिए। नहीं, पिछले वर्ष में उद्धव ठाकरे जी ने दीपोत्सव के कार्यक्रम के बारे में कंप्लेंट की थी और इस वर्ष वो दीपोत्सव का उद्घाटन करने जा रहे। तो सच्चाई क्या है, पिछले वर्ष में जो स्टैंड लिया था वो गलत था, जो इस वर्ष जो स्टैंड ले रहे वो गलत है। इसके बारे में उन्होंने स्पष्टता जो है वो मुंबईकरों के सामने रखनी चाहिए कि सही मायने में उनका इसके बारे में मत क्या है, ये जानने की उत्सुकता मुंबईकरों में है।